नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपले 2 लेक्चर याच्या रिगार्डिंग झालेले. आपण इंग्लिशचा आपला लेक्चर आजपासून ऑनलाईन यूट्यूबवर सुरू करणार आहोत, जो बग फ्री असेल, ज्याच्यावर कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला आवाजाचा त्रास होणार नाही. तर चला सुरू करूया. कॉल ऑफ सॉईल हा धडा आपला होता, ज्यामध्ये काय महत्त्वाचा हे होता, टॉपिक काय होता, असेंटेड राईस. काय सेंटेड राईस होता मला सांगा, त्याचं नाव काय होतं सांगा, कमेंट बॉक्समध्ये लिहा पटापट. नाही आठवत? त्याचं नाव काय होतं, कासबाई. कासबाई जो सेंटेड राईस होता, ज्याचा अरोमा पूर्ण गावामध्ये पसरत होता, त्याबद्दलचा आपला लेक्चर चालू होता. तर चला सुरू करूया. अगोदर ना चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ना कोणत्याही व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिस नाही होणार. आणि इवन जे लेक्चर तुम्ही टायमावर पाहू नाही शकत, ते नंतर पण तुम्ही पाहू शकता. तर चला सुरू करूया आपला धडा. आपण कुठपर्यंत पोचलेलो का, जो देरू होंडा आहे, जो देरू होंडा होता, त्याला भेटून त्यांनी सांगितलं का जवळच्या त्या डोंगरावर आदिवासी आईमध्ये तुम्हाला कासबाईचं बियाणं मिळू शकतं. ठीक आहे. तर इन असावरी विलेज वी आर आस्क्ड टू सरपंच टू हेल्प अस वेअर वी नॉट हॅव व्हेरी फ्लुएंट विथ द लोकल डायलेक्ट. लक्षात घ्या, आता डायलेक्टचा शब्दशः अर्थ मी इथं लिहून दिला नाही. डायलेक्ट म्हणजे बोली, तर लोकल बोली जी होती, कारण की लक्षात घ्या तो आदिवासी परिसर होता कास्याचा ना, तर तिथे जी भाषा बोलली जाते ना, ती मराठीपेक्षा थोडीशी वेगळी असते. मराठीच असते, पण त्याची जी भाषा बोलण्याची असते, जसं आपल्याकडच्या पण आदिवासींची भाषा थोडी वेगळी आहे ना, तर त्यामुळं ते जे लेखक आणि त्यांचा जो मित्र होता, तो त्या भाषेबद्दल नीट अवगत नव्हता, तर त्यामुळं ते व्हेरी फ्लुएंटली म्हणजे छानपैकी बोलू शकत नव्हते. ही सेंड हिज असिस्टंट जयराम विथ अस इन टू द हिल. तर त्यांनी काय असिस्टंट जीवनला पाठवलं त्यांच्या जोडीला डोंगरावर. आफ्टर हाफ ॲन आवर वॉक थ्रू द ट्रिकल व्हेजिटेशन, क्रॉसिंग नंबर ऑफ स्ट्रीम अँड डिचेस and scrambling over a rock and gravel, we reach to the sleepy hamlet of बोरीपाडा. तर अर्धा तास चालल्यानंतर थिक व्हेजिटेशन म्हणजे काय, झाडझुडपं किंवा ग्रीनरी जी बोलतो आपण तिला. ठीक आहे. आणि क्रॉसिंग द नंबर ऑफ स्ट्रीम्स अँड डिचेस. स्ट्रीम म्हणजे काय, तर प्रवाह, पाण्याचे छोटे छोटे प्रवाह असतात तसे. आणि डिचेस म्हणजे काय, तर खड्डे, कारण की तो डोंगराळ प्रदेश होता ना. स्क्रॅम्बल ओव्हर द रॉक अँड ग्रावल. रॉक म्हणजे पण आपल्याला माहिती आहे दगड, आणि जी ग्रॅव्हल आहेत ना, हे छोटे छोटे लहानसे दगड असतात. रेतीतले जे खडे असतात ना, मोठे मोठे बघा, ते वाले. तर ते जी दगडं होती त्यांना कसे बसे पार करत ते हॅमलेट म्हणजे काय, छोटंसं खेडं असतं, त्याला हॅमलेट बोलतो. तर लहानसे खेडे बोरीपाड्याला आम्ही पोचलो. दे वेर जस्ट 2 ramshackle houses in the front of us. तर रामशकल म्हणजे काय, तर ज्याला फार वर्ष रिपेअर नाही केलेलं, स्टेट ऑफ सेव्हरल डिसरिपेअर म्हणजे एकदम खराब झालेलं जे लहानसं घर असतं, त्यालाच आपण रामशकल बोलतो. इन फ्रंट ऑफ अस अँड वी वंडर इफ दिस वॉज द राईट प्लेस. आणि नक्कीच ही काही आम्ही विचार करायला लागलो का नक्की हीच जागा आहे जिथं आम्हाला कासबाई मिळेल, की आम्ही योग्य ठिकाणी आलो की नाही, असा लेखक काय करायला लागला, विचार करायला लागला. द व्रिंकल ओल्ड वुमन मुलांनो, अ व्रिंकल ओल्ड वुमन सिटिंग बिफोर द वन ऑफ हाऊस लुक ॲट अस विथ अ क्युरियोसिटी. तर एक रिंकल म्हणजे आपल्याला माहिती बघा, जेव्हा व्यक्ती म्हातारा होतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अशा सुरकुत्या पडतात, त्याला रिंकल बोलतो. ठीक आहे. तर रिंकल ओल्ड वुमन सिटिंग बिफोर द वन ऑफ हाऊस लुकिंग ॲट अस विथ अ क्युरियोसिटी. तर क्युरियोसिटी म्हणजे काय, तर उत्सुकतेने ती आमच्याकडे एक महिला पाहत होती. वी अप्रोच हर we signified to जीवन टू आस्क अ क्रुशल क्वेश्चन. तर काय केलं, वी अप्रोच म्हणजे आम्ही तिच्याकडे सरकलो.
आणि सिग्निफिकंटली जीवनला सांगितलं का तू तिला विचार. क्रुशल म्हणजे निर्णायक प्रश्न जे काय, कासबाई इकडे आहे की नाही किंवा तुम्ही लावता की नाही, जे काही प्रश्न होते ते तिने जीवननी त्या महिलेला विचारले किंवा म्हातारीला विचारले. शी मटर्ड इनटू द रिप्लाय अँड वी लुक ॲट जीवन फॉर अ क्विक इंटरप्रिटेशन. तर मटर्ड म्हणजे गुणगुण म्हणजे अडकत बोलणे असं मटर्ड बोलतो त्याला. शी मटर्ड इन टू द रिप्लाय वी लुक टू द जीवन ॲज अ क्विक इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय, इंटरप्रिटेशन म्हणजे जे काय सांगितलं ते आपल्या सोप्या भाषेमध्ये समजून घेणं, त्याला इंटरप्रिटेशन बोलतो किंवा भाषालाप त्याला बोलतो. एक शब्द आहे मराठीतून. म्हणजे तिने काय सांगितलं ते आम्हाला आमच्या भाषेत तू सांग, असं जीवनकडे पाहताना त्यांनी सांगितलं. ही ब्रोक इन टू अ स्माईल आणि त्याचा चेहरा हसरा झाला. अँड इन्फॉर्म अस शी डीड हॅव अ राईस. आणि तिच्याकडे काय आहे, हॅव म्हणजे असणे, ठीक आहे. तर तिच्याकडे तो राईस आहे. कोणता राईस, कासबाई. अँड वॉन्टेड टू नो हू वी आर अँड वाय वी वॉन्ट इट. आणि तिच्याकडे भात होतं आणि किंवा तांदूळ होते आणि ती विचारत होती का तुम्ही कोण आहात, हू आर यू अँड वाय वी वॉन्ट इट. वॉन्ट म्हणजे का हवं आहे, ठीक आहे. तर तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला का हवं आहे असं ती विचारते. त्याच्यानंतर मग पुढे, इट वॉज अ डिफिकल्ट टास्क टू कीप अ स्ट्रेंज फेस. आणि हे थोडं कठीणच होतं का म्हणजे चेहऱ्यावरचं जे हसू होतं, स्ट्रेंज फेस म्हणजे थोडासा वेगळा किंवा गोंधळलेला सुद्धा आपण बोलू शकतो, ठीक आहे. तर फेस अँड आय हॅव टू कंट्रोल अ स्ट्रॉंग डिझायर टू हग अर. आणि मी फार मला कंट्रोल केलं. डिझायर म्हणजे डिझायरचा एक्झॅक्टली शब्द म्हणजे मला इच्छा झाली. डिझायरचा अर्थ इच्छा होता. तर मला इच्छा झाली का तिला हग करणं म्हणजे काय, तर मिठी मारणं. तर मला स्वतःला कंट्रोल केलं. मला फार इच्छा झालेली तिला मिठी मारायची. का, तर एवढे दिवस ते लोक ती कासबाईला शोधत होते, तरी पण त्यांच्याकडे काय तर कासबाई मिळाली नव्हती. आणि इथं या डोंगरावर त्यांना कासबाईचं जे तांदूळ आहे किंवा पीक आहे ते मिळालं, बियाणं. आफ्टर अ सर्चिंग ऑफ मंथ वी हॅव फाउंड अ इल्युशन कासबाई. इल्युशन म्हणजे काय, तर डिफिकल्ट टू फाइंड अ कॅच ऑर अचीव्ड. तर म्हणजे आम्ही पूर्ण महिनाभर शोधल्यानंतर जी न मिळणारी गोष्ट होती, डिफिकल्ट टू फाइंड म्हणजे न मिळणारी गोष्ट, कासबाई जी होती ती त्यांना कुठे मिळाली, इकडे मिळाली. वी एक्सप्लेन टू हर दॅट वी वेअर फ्रॉम द पाथ नियर बाय. तर आम्ही तिला सांगितलं का आम्ही कुठून आलो आहे, पाथमधून किंवा पथमधून आलो किंवा पेठमधून आलो. एक्झॅक्टली काय शब्द आहे माहिती नाही, पेठ मे बी, पेठमधून आम्ही आलेलो आहे. वी नीडेड अ सीड टू ग्रो इट. आम्हाला ती नीड म्हणजे काय, गरज असणे, ठीक आहे. सीड्स म्हणजे काय, तर बियाणं किंवा बियाणं. आणि ग्रो म्हणजे काय, तर वाढवणे. फोनवर फोन येतात आम्हाला. पुढे चला सुरू करूया. तर काय, तर आम्हाला गरज आहे त्या बियाणाची, ते वाढवण्यासाठी किंवा लावण्यासाठी असं बोलूया. वी आस्क फॉर अ 10 kg ऑफ राईस. आम्ही तिला सांगितलं आम्हाला 10 किलो काय दे, तू तांदूळ दे. शी मटर्ड अँड स्क्रूल्ड. तर काय झालं, तर ती गोंधळली आणि किंवा बोलली का, म्हणजे ती गोंधळात पडली. जीवन इंटरप्रिटेड दॅट शी हॅड नेवर हर्ड द पेठ विलेज. तर पेठ नावाचा जो गाव आहे ते तिने ऐकलं सुद्धा नाही आहे, म्हणजे जवळच असणारं गावसुद्धा तिने ऐकलं नव्हतं. अँड ऑल्सो डिड नॉट हॅव अ वेटिंग स्केल. वेटिंग म्हणजे वेट म्हणजे माहिती ना, वजन, आणि स्केल म्हणजे मोजण्याचं यंत्र. किंवा तिच्याकडे वेटिंग स्केल नव्हतं, म्हणजे वजन मोजण्याचं. म्हणजे 10 किलो पाहिजेत, तर 10 किलो म्हणजे किती, तिच्याकडं वजनच नव्हतं, मग त्यामुळे ती वजनावर देऊ शकत नव्हती. शी हॅव विलिंग टू गिव्ह अ सीड ओनली इन अ बास्केट. तिला देण्याची इच्छा आहे, विलिंग म्हणजे इच्छा. गिव्ह टू सीड्स ओनली इन अ बास्केट. बास्केट
आपल्याकडे काय बोलतात त्याला, काल शब्द लक्षात ठेवलेला वाचताना आत विसरलो. पायली, हां पायली. पायली पायलीमध्येच देईल असं. बास्केट म्हणजे ॲक्च्युली बकेट, सॉरी बास्केट म्हणजे एखादा याला मराठीतून काय बोलतो आपण, एखादी बादली बोला, पण ॲक्च्युली ही बास्केट म्हणजे इकडे अर्थ त्याचा पायली आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे ज्या पायली असायच्या बघा, पहिले 1 पायली 2 पायली असंच आपण मोजायचो ना, किलोमध्ये मोजत नसायचो. तर ती बोलली का मी देईन, पण कशामध्ये देईन, फक्त बास्केटमध्ये किंवा पायलीमध्ये देईन. वी आस्क फॉर अ सिंगल बास्केट ऑफ राईस. त्यांनी काय सांगितलं का एक बास्केट भरून राईस आम्हाला दे. जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. आणि जीवननी त्यांना सांगितलं का तुम्ही तुमच्या हिशोबाने तिला पैसे द्या. ठीक आहे. तर जीवन टोल्ड अस टू पे हर समथिंग. समथिंग म्हणजे काहीशी रक्कम द्या. आय हँडेड ओव्हर 100 रुपीज नोट. आणि हँडेड म्हणजे काय, तर तिच्या हातावर ठेवली किंवा दिली असं बोलतो. आय हँड ओव्हर 100 रुपीज नोट अँड फॉर फर्स्ट टाईम इन लास्ट 10 मिनिट्स. गेल्या 10 मिनिटापासून पहिल्यांदाच हर फेस ब्रोक इन टू अ स्माईल. तिचा काय झालं तर 10 मिनिटापासून जी गोंधळलेली जी बाई होती, तिने 100 रुपयाची नोट पाहिल्या तिला काय आलं, हसू आलं. शी नोटेड हर हेड टू शी नोडेड हर हेड इन अप्रुव्हल. अप्रुव्हल म्हणजे काय, तर परवानगी दिली. बोलले हे घ्या तुमचा बास्केट किंवा एक जे काय तिने जेवढा तो तांदूळ दिला तेवढा, आणि तिने डोकं हलवलं अप्रुव्हलसाठी. वी वेअर वॉक बॅक. आम्ही मग काय तर मागच्या रस्त्याने किंवा बॅक, वी वॉक टू बॅक म्हणजे आम्ही पाठीमागे निघालो. अगेन्स्ट अ फेडिंग सनसेट. फेडिंग म्हणजे काय, इथं मे बी शब्द लिहिलेला का मी, बघा फेडिंग म्हणजे लुप्त होत असणे. म्हणजे संध्याकाळ होताना सूर्य कसा असा सूर्य जरा वेगळा झाला. आता सूर्य कसा असा डोंगरावर लिप्त होत जातो किंवा गुप्त होत जातो, तो त्याला सनसेट बोलतो. लिव्हिंग बिहाइंड अ स्माईल ओल्ड लेडी. आय कुडंट हेल्प बट वंडर दॅट हेअर नेस्टिंग इन अ boot hill of an unknown mountain away from a hustle and bustle of a road and city where the real people of India. तर काय तर आम्ही विचारसुद्धा करू शकलो नाही. आय कुड नॉट हेल्प टू वंडर दॅट. मी असा विचारसुद्धा करू शकत नाही. नेस्टिंग म्हणजे नेस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, पक्ष्यांचा घरटा. तर नेस्टिंग म्हणजे तिथं राहणे असा अर्थ होतो. ॲक्च्युली नेस्ट म्हणजे काय आहे तर घरटं, पण नेस्टलिंग म्हणजे काय तर जिथे राहणे. इन द फूट हिल म्हणजे डोंगराच्या वरच्या टोकावर. अँड नोन म्हणजे माहिती असणे, अननोन म्हणजे माहिती नसणे. माउंटन अवे फ्रॉम द हॅस्टल अँड बस्टर्ड ऑफ द रोड इन अ सिटी. हॅस्टल अँड बस्टर्ड म्हणजे काय तर रटराईटचे आणि घायचं जे आपलं जे जीवनमान आहे, रोड आणि सिटीज. वेअर द रिअल पीपल ऑफ म्हणजे जिथे अशा पद्धतीची घाई किंवा काही होत नाही अशा पद्धतीची जी लोकं आहेत तीच खरं भारतामध्ये राहणारी लोकं आहेत असं लेखक बोलतो. देर आर द पीपल हू स्टील हेल्ड ऑन द रिच ऑफ बायोडायव्हर्सिटी ऑफ आवर हँड. बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. असं कुठं मिळतं तर अशा प्रकारच्या जे शहरांपासून लांब असणारी गावं किंवा डोंगर प्रदेश आहेत तिथं अशा पद्धतीची बायोडायव्हर्सिटी मिळते. नो वन इवन
केअर अबाउट डेम, आणि कोणच त्यांच्याबद्दल विचारसुद्धा करत नाही आहे, ना सरकार करतो. बघा, ही 2005ची गोष्ट लेखकांनी सांगायला लावले. आज 2020 झाले तरी पण अजून परिस्थिती तशीच आहे. They had never heard about hybrids, fertilize and pesticides, आणि इवन त्यांनी ऐकलंसुद्धा नाही आहे का अशा पद्धतीची जी कृत्रिम बियाणं आहेत. फर्टिलायझर म्हणजे काय, इथं मी शब्द लिहून ठेवलेत बघा. हायब्रिड्स म्हणजे संकरित बियाणे, फर्टिलायझर म्हणजे खते, पेस्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके. हे शब्द जे काय दिले आहेत ना मी या बाजूला आणि या बाजूला, हे पाठ करा, तुम्हाला कामी येतील. इवन इंग्लिश जर तुम्हाला अंडरस्टँड करायची, समजायची आहे किंवा बोलायला शिकायचं आहे, तर हे शब्दार्थ पाठ होणं फार गरजेचं आहे. दे जस्ट ग्रू देअर राईस अँड इट वॉट दे गॉट. तर काय करतात ते, फक्त भात किंवा जे आपले तांदूळ आहे ते पेरतात किंवा वाढवतात. ग्रोचा भूतकाळी रूप आहे. ग्रो म्हणजे काय, वाढवणे. ठीक आहे. तर ग्रो देअर राईस अँड एट कशाचा भूतकाळी रूप आहे, ईटचा. ईट म्हणजे माहिती आहे ना, नसेल माहिती तर मला कमेंटमध्ये लिहा का मला माहिती नाही, किंवा ज्याला माहिती आहे त्यांनी ईट म्हणजे काय नेमकं ते सांगा. चला मीच सांगतो. लिहिला, उत्तर कोणाला आलं असेल तर त्यांनी लिहा. तर ते फक्त भात वाढवतात आणि ईट दे गॉट, तर आणि खातात किंवा जेवतात. जे त्यांना मिळतं तेच ते जेवतात. गॉट म्हणजे काय, मिळणे. तर ते भात वाढवतात आणि जे मिळतं तेच खातात. द ओल्ड लेडी वेअर मेट हॅव प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा, आणि ही जी म्हातारी बाई होती जिला आम्ही मिळालो, मेट म्हणजे काय, मीटचं भूतकाळी रूप. प्रॉबेबली नेवर लेफ्ट बोरीपाडा नावाचं जे गाव आहे ते सोडून कधी कुठे गेलीसुद्धा नसेल. हर वर्ड वॉज अनस्प्लिटेड बाय प्रोग्रेस, आणि काय, तिचं जे जग आहे ते अनस्पॉइल्ड आहे. स्पॉइल्ड म्हणजे एक मिनटं मुलांनो, अनस्पॉइल्ड म्हणजे कधीच तिचं जग बदललं नाही. स्पॉइल म्हणजे पूर्ण बदल करणं किंवा तोडून टाकणं असा स्पॉइलचा अर्थ होतो. तर अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस म्हणजे जे काय जीवनामध्ये आता बदल होते. बघा, आता आपण गेल्या वर्षीपर्यंत कशा पद्धतीने लेक्चर घ्यायचो, समोरासमोर बसून घ्यायचो. आज कोविडमुळं जो बाहेरच्या देशातला रोग आहे तो आपल्याकडे येऊन आपल्या पूर्ण आयुष्य स्पॉईल केलं किंवा बदलून टाकलं ना, तर त्यालाच बोलतो अनस्पॉइल्ड बाय प्रोग्रेस. अँड फॉर वन्स आय वॉज ग्रेटफुल दॅट, आणि मला असं वाटतं का जे न बदललेलं जे जग आहे ते सगळ्यात जास्त चांगलं आहे असं लेखकाला वाटतं, व्यंकटेश्वरम अय्यरला वाटतं. तर ही होती आजची आपली गोष्ट. याच्यातून काय शिकलो बघा आपण, का आपण निसर्गामध्ये जेवढा बदल करायला जातो ना तो आपल्याच याला पडतो, परिणामी पडतो. जसं आज आपण प्युरिफायरचं पाणी पितो, पण जर प्युरिफायरचं पाणी पिलं नाही, साधंच पाणी पिलं तर आपल्याला सर्दी होते. मातीत खेळलो तर आपल्याला ॲलर्जी होते त्याची. आणि याच्या अगोदरची जी लहान वगैरे मुलं असायची ती काय मातीत खेळली नसती, पण नाही. तर दीज आर द पॉईंट्स. तर अशा पद्धतीने निसर्गामध्ये जो बदल करतो तो आपल्यालाच भारी पडतो. असं इथं या पिकामध्ये काय सांगितलं का आपण हायब्रिड बियाणं वापरायला सुरुवात केली, कृत्रिम किंवा संकरित बियाणं वापरायला सुरुवात केली, तर त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा पैसे भरावे लागतात. असं तो 5 किलोचा तांदूळ आहे तो आपल्याला 500 रुपयाला मिळतो संकरित किंवा हायब्रिडवाला. तो जर तुम्ही साधा घ्याल तर तुम्हाला किती रुपयामध्ये, 40 रुपयामध्ये तुम्हाला साधं बियाणं मिळेल, बरोबर आहे का नाही. तर तो जिथे आपल्याला 10 किलो मिळतो तिथं हा आपल्याला किती रुपयाला डबल किमतीने द्यावा लागतो, तोही अर्धा. आणि त्याच जोडीला त्याला खतं, त्याला कीटकनाशकं यांचा आपल्याला वापर करावा लागतो. त्या हायब्रिड्स सीड्स नीडेड फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स, बट द ट्रॅडिशनल सीड्स डोंट नीड दॅट ना, त्यांना गरज नाही आहे पारंपरिक पिकांना. तर त्यामुळं पारंपरिक पिकांमधून जे आपल्याला जी म्हणजे खाण्याची किंवा
ओव्हरऑल जी काय चव असते ती या पिकांमधून मिळणार नाही असं लेखकाला सुद्धा वाटतं आणि मला सुद्धा वाटतं, एक निसर्गप्रेमी या नात्याने. तर हा धडा शिकवताना मलाही आवडला. बघा, हा आजचा आपला लेक्चर होता. 40 मिनिटाच्या ऐवजी फक्त आपण 20च मिनिटं घेतलं, पण फ्रिक्वेंटली नो कोणता लॅक्स, आपल्याला कोणत्याही पद्धतीचा प्रॉब्लेम्स यामध्ये फेस करावा लागणार नाही. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल किंवा अशाच पद्धतीने लेक्चर हवे असतील तर तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. अदरवाईज आपण जे रेग्युलर 2 लेक्चर घेतले त्या पद्धतीनेच घेऊया. तर हीच आजचा आपला जो धडा होता तो संपला असं जाहीर करून लेक्चर थांबवतो आणि तुमची रजा घेतो. बाय बाय पोरांनो.